सर मला काय सांगाल, तुम्ही आज शाळेची पाहणी केली, काय तुमच्या समोर याची काँग्रेसवाल्यांनी हिंदुत्वाना देशद्रोही लोक यांना वाचवून असा प्रकारात शिक्षणापर्यंत नेलं की आता शाळेत पण हिंदुस्थान विरोधी पाकिस्तान परत अतिरेक्यांच्या समर्थनाची ट्रेनिंग दिली जाते, गाणं वाजवलं जाते, कार्यक्रम केले जातात. आणि आमचं इथं प्रशासन, पोलीस, शैक्षणिक विभाग तमाशा बघतंय. आणि म्हणून आज येऊन मी फार स्पष्ट केलं आहे यात ताबडतोब, कारण की या शाळेची परवानगीच नाही. या शाळेत शिकलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा भवितव्य धोक्यात, इमारतीची परवानगी नाही. म्हणून चिटिंग फ्रॉड करणारा जे बाकी संचालकांनी, पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करावी लागणार. आणि जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, शिक्षण विभाग असो, त्यांनी ह्या शाळेसाठी त्यांनी कधी परवानगी मागितली नव्हती, कधी परवानगी दिलेली नाही. म्हणून ताबडतोब ही शाळा सील करावी आणि ह्या शाळेला अनधिकृत बांधकाम म्हणून त्याचं पाडकाम करावं, अशा प्रकारची चर्चा झाली. ही सगळी जागा आणि संस्था चालकांचं घर सुद्धा ही इनामी जागेवर असल्याची माहिती आता समोर येते. मग याला शासनानं आणि या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली कशी, असा प्रश्न निर्माण. आज मला प्रशासनाने सांगितलं की या शाळेला परवानगी कधी त्यांनी मागितलीच नव्हती आणि कधी दिलीच नाहीये. म्हणजे त्यांनी, तो म्हणतो माझा समाज, अरे त्यांच्या समाजाच्या मुलांची पण फसवणूक केली आहे. या शाळेला परवानगीच नाही, मागितलीच नाही. आता राहिली गोष्ट जमीन कुणाची काय, ते आता प्रशासनाने बघायचं आहे. पहिली गोष्ट, देशद्रोही शिक्षण देणाऱ्या संचालकांवर पण कारवाई होणार. आणि देशद्रोह पैदा करण्यासाठी साधन म्हणून हे जे वापरलं जात होतं ते नष्ट नाबूद होणार. काय सूचना तुम्ही अधिकाऱ्यांना दिल्या तर शाळेचं बांधकाम पाडणं वगैरे किंवा मग पाडावंच लागणार. सत्ता भाजपची आहे, तुम्ही म्हणताय ही सोनपाठीशी घालताय. मग यांना सत्ता तर भाजपची आहे ना, मग आतापर्यंत हे झालं पाहिजे. गुन्हा दाखल होऊन 15 दिवस झालेत, का होतंय डिले, का होतंय? सत्ता भाजपची आहे ना, म्हणूनच आता पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अतिरेक्यांना समर्थन करणाऱ्या लोकांवर कारवाई होते. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचे तर मायबापच आहे, कधी कारवाई करायचे नाही. धारावी मस्जिद तोडायचे आदेश आल्यानंतर उद्धव ठाकरे वाचवायला गेले आणि कारवाई सुरू झाली, जेलमध्ये आहेत. आता बिल्डिंग पाडण्याची प्रक्रियाही सुरू झाली. संचालकाने पोलिसात परत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, त्या संबंधी स्पष्टता झाली की या शाळेला परवानगी आहे, आता संचालकाने स्टेटमेंट दिलं आहे. आज प्रशासनाने सांगितलं या शाळेसाठी कधी परवानगी मागितली नाही आहे, परवानगी दिली नाही आहे. आणि म्हणून ही शाळा मान्यता प्राप्त नाही. याला सील करण्याची प्रक्रिया एका बाजूला सुरू आणि दुसऱ्या बाजूला तोडण्यात. 1.5 वर्षापूर्वीचा जुना व्हिडिओ आहे, आता व्हायरल झालाय का?